तर मातोश्री समोर बसून उपोषणाला खोटे बोललात तर हे 2 दिवस कालावधी घेतला आहे त्यांनी कबूल केले का? तुम्ही जे म्हणताय 2 दिवस कालावधी आम्ही घेतला हे त्यांनी कबूल केले का? मग चांगलं असेल, मग ठीक आहे. मग प्रेससमोर मला का घालवली, तुम्ही का गेलात नाही? लोकांसमोर जनतेसमोर मला का डिक्लेअर का लावलात, तुम्ही का गेलात नाही? मग मुलगा म्हणून याचं उत्तर आहे का त्यांच्याकडे? मग डॉक्टरांनी प्रेस घेऊन का जाहीर केलं नाही, याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? आणि जर तुम्ही कबूल केला असाल तर ठीक आहे, मी बोलवते खोटं नाही, पण हे वास्तव आहे. उद्या जर का मी याची चौकशी करायला लावली, याची मी वरिष्ठ पातळीवरून चौकशी करायला लावली तर उद्धवजी अडचण देतील, त्यांना नाही म्हणावं फक्त, नाही म्हणावं फक्त. मग हे चेले चपटे भोंगतायत ना, त्यांनी तोंड पण बंद होऊन जातील. ते मला करायला लावू नका, जर ते मातोश्री समोर बसून उपोषणाला खोटे बोललात तर, आणि सगळी चौकशी करायला लावीन मी, सगळी चौकशी, त्या पुढची पण. मी आज बोलत नाही, पुढची पण चौकशी करायला लावीन, या सांगतोय उद्धव ठाकरेंना. ही कसली कुत्री भुंकताय ती, यांना विचारतो कोण? या अंगावर सोडलेली आहेत. आणि त्यांना घाबरण्यापैकी मी नाही, आमदार सदम नाही आहे बांधवानो.